चला आपण आज पावभाजी बनवते. त्याच्यासाठी काय लागतं बघा. इथं कोबी घेतला आहे, 3 शिमला मिरच्या घेतल्या आहे, अर्धा गड्डा फ्लावरचा घेतला आहे, 1 वांगं घेतलं आहे. वांगं नक्की टाका, मी एकदा बनवून पाहिली, खूप छान चव येते भाजीला. आणि 3 बटाटे घेतले. तर काय करायचं, याच्यामध्ये कुकरमध्ये बनवणार आपण, झटपट होते आणि चव पण छान लागते. ह्या भाज्या पहिले धुवून घेतल्या आहे मी स्वच्छ करून, मग कट केल्या. आता याच्यामध्ये फ्लावर, कोबी, वांगं आणि बटाटा टाकलाय. आता काय करायचं, याच्यामध्ये चवीला मीठ टाकायचं आणि भाज्या नाही शिजवायच्या, थोडंच टाकायचं, लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं, गरम पाणी टाकले ना भाजीला लगेच वाफेल, चव छान लागेल. एकदा कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कोथिंबीर घेतली आहे आणि 2 कांदे घेतले, हे वरतून टाकायला एकदम बारीक कट केला आहे. आणि आपल्याला पावभाजीला कांदा लागेल तो थोडा ब्रॉड घेतला आहे. हे बघा, याच्यामध्ये 2 इंच आलं आहे, 2 लसणाच्या गड्ड्या सोलून घेतल्या. आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. हे बघा, तुम्हाला मसाला दाखवायचा राहिला तर मसाला दाखवला नव्हता अजून, मी आता दाखवते. पावभाजीचा मसाला घेतला आहे मी, पूर्ण 1 पॅकेट घेतलं आहे. हे बघा, हा पावभाजीचा मसाला पूर्ण 1 पॅकेट टाकलं. धना पावडर घेतलेली, इथं धना पावडर पूर्ण टाकायची, 4 चमचे भरले बरोबर. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे भरून मिरची, तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यावर आहे. हे बघा, मी 2 चमचे टाकली, अजून हिरवी मिरची टाकणार आहे कट करून. आणि अद्रक लसणाची अशी भरड करून घेतली, कारण की मसाला आपल्याला दाबून करायची पावभाजी कढईमध्ये. तर याच्यामध्येच आपण बटर नाही वापरणार, तूप वापरणार आहे आपण. 2 चमचे तूप टाकलं. त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्याच्यामध्ये जिरं 1 चमचा, अद्रक लसणाची पेस्ट आधीच टाकणार, आधी नंतर टाकणार. कांदा घालून परतावा. कांदा परतवायचा, थोडंसं मीठ घालायचं. हे बघ, थोडं टाकायचं. शिमल्याची टाकायची. त्यामध्ये कुटलेली लसूणची पेस्ट, याच्यामध्ये टमाटे, शिमला मिरची मसाला,
आणि टमाटा हिंची अशी दाबून घेतली. मला टोटल 10 मिनटं लागली बघा अशी दाबायला. आता ही तयार झाली. हे बघा आपली भाजी पण शिजल्या गेली. आता काय करायचं, याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं. हे पाणी फेकायचं नाही हं, तसंच ठेवायचं. आपल्याला भाजीला लागत भाजीला करायचं. याची बुडून घ्यायची आणि अशी भाजी दाबायची. मस्त अशी छान दाबून घ्यायची. हे पाणी टाकायचं थोडं. याच्यामध्ये भाजी अशी टाकून घ्यायची. हा फूड कलर आहे खायचा, लाल कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकला तरी बी चालेल. खूप छान मिक्स करून घ्यायची भाजी.